तर आता पाहूया जिल्हा परिषद शाळा केंद्र कोयपेवाडी. तर कोयपेवाडी गावामध्ये चला आता म्हणजे आपण एंट्री मारूया. सरांना पण विचारू आणि मुलांना काही क्वेश्चन विचारू. तर चलो. तर मित्रांनो ही कोयपेवाडी गावची शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा. ही शाळेमध्ये पहिल्या आणि आतामध्ये खूप बदल झालेला आहे. बरोबर उत्तर दिलं बरं. महाराष्ट्राची राजधानी म्हणल्या उत्तर दिलं मुंबई. आणि भारताची राजधानी कोणती आहे? दिल्ली का? आपला राष्ट्रीय पक्ष कोणता आहे? मोर आहे का? अच्छा. आणि फळराजा कोण आहे? फळराजा अरे बापरे, हे म्हणजे सर्व उत्तर दूर राहिले, टपाटप दूर राहिले. हुशार विद्यार्थी म्हणजे हाय. ही पुढे काय नाव सांगतो काय? आयुष्मान खंडू गाडेकर. तू कुठं राहतो? मी पाठवर राहतो. आणि तू किती वेळा सध्या? चौथीला, आता पाचवीला जाईल. पाचवी जायचं का? हा. तुला काय म्हणजे काय काय वाटतं तुला शाळेत? काय काय फॅसिलिटी काय काय? क्रीडा स्पर्धा होते. ही शाळा खूप चांगली आहे. म्हणजे इथं मजा येते खूप. म्हणजे आमचा तालुक्यामध्ये पहिला नंबर आला. म्हणजे आम्ही कोपरगावला गेलतो ना, तिथं पहिला नंबर आला. म्हणजे इथं खेळ पण होता का? इथं स्पोर्ट होता का? कबड्डी वगैरे सर्व होता का? तुम्ही खेळता कबड्डी वगैरे खेळता का? सर्व का? म्हणजे आपल्या सर्व लोक म्हटलेले आहे का इथं खूप फॅसिलिटी कर आहे का? हा, इथं खूप चांगली शिकवता. म्हणजे इथं सकाळी स्कॉलरशिपचा तास होतो. अच्छा अच्छा. अजून अजून काय? म्हणजे इथं चांगले खेळ होत्या. म्हणजे इथं शिकवित्या नीट. आमचे सर काय काय करायचं ते सांगितल्या. म्हणजे नाव साक्षी. साक्षी. तुझं नाव काय? सृष्टी. तुझं का? प्रांजली. हे काय बनवलंय? रांगोळी. अच्छा अच्छा, रांगोळी बनवली आहे का? खूप छान बनवली आहे. आयडिया कोणाची? आयडिया कोणाची आहे? आमची. तुमची आयडिया आहे का? अच्छा. तर मित्रांनो आणि आमच्या समस्त ग्रामस्थांना बघा, ही क्रिएटिव्हिटी बनवली आहे, रांगोळी बनवली आहे. या सर्व मुलींनी बनवलेली इथं खूप छान रांगोळी आहे. तुम्ही बघा. नमस्कार, मी राजेंद्र श्रेहरी मेहरकाम, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळपेवाडी. आमच्या शाळेमध्ये नवनवीन उपक्रमांनी सजलेली अशी ही शाळा आहे. ही शाळा जर तुम्ही 100 वर्षापूर्वी पाहिली असेल तर हिला सप्टेंबरमध्ये 100 वर्ष पूर्ण होतात. ही शाळा आज तुम्ही जी इमारत बघताय त्या इमारतीमध्ये 168 विद्यार्थी 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेतात. आम्ही या ठिकाणी 8 शिक्षक ज्ञानदानाचं काम करत असतो. ग्रामीण भागातील अतिशय गोरगरिबांच्या घरामधून ही लेकरं आलेली असतात आणि या निरागस लेकरांना त्यांचं भविष्य घडवण्याचं काम या शाळेमधून केलं जातं. शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजना इथं राबवल्या जातात. 5 वर्षापूर्वी शाळा होती, आता शाळेमध्ये काय चेंज वाटतो सांगा, थोडक्यात बोला. 5 वर्षापूर्वी जी शाळा होती ती जुनी इमारत होती, पत्र्याची इमारत होती आणि तिला जवळजवळ 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही तिचं काय केलं, निर्लेखन केलं